शिवप्रेमी गव्हाणे हर्षद पहिला चेंडू नव्या कोऱ्यावर चेंडूवरती सन्मान दिलाय हलक्या हाताने स्टेअर केलाय इथे मात्र गोशांकित क्षेत्रामध्ये नाहीये परंतु नैसर्गिकरित्या चेंडू अडतोय तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल मॅच मध्ये विजेता संघ असेल बॅटर तयार मोठा फटका सजवलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षकांसारखे आउट ऑफ पार षटकार तयार पुन्हा एकदा जितेंद्र आहे थोडेसे सफल होऊन पुन्हा एकदा काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध जाईल चेंडू जर प्रेक्षक कोण असतील तर या जेवणासाठी आपल्याला मोफत जेवण ते उपलब्ध आहे आज आपल्यासाठी आणि बॅक टू बॅक तिसरा षटकार शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय पाहायचं स्ट्रेट ड्राईव्हला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली इथे चुकी नाहीये पण अप्रतिम झेल पकडलाय आणि आक्रमक खेळाडू मिस्टर जितेंद्र बॅक टू पॅव्हेलियन पहिला धक्का म्हणावा लागेल नवला देवी सौंदाळे टीमची धावसंख्या 1,21 अशी परिस्थिती आहे काय बॅटिंग केली आहे बॅटिंग आवडली असेल आकाश येतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा 5 स्लिपला चेंडू भिरकावून दिलाय चेंडू जाईल सीमा रेषा पल्लीकडे लेफ्ट हँड बॅटर पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मिड विकेटला उंच फटका सजवलाय चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे सुरुवात मात्र चांगला चेंडू काऊ कॉर्नरला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 सीमा रेषा गाठलाय मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर षटकार मच्छिंद्रच्या बॅट मधून सुरुवातीलाच उल्लेख केला होता मच्छिंद्रच्या बॅटला फक्त प्रवीण इथे पाहायला भेटतोय स्लोअर पद्धतीचा चेंडू भिरकावलाय चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे जातोय की काय तेव्हा जाऊया मैदानावरती मयूर येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फटका फसलाय मयूर चेंडूच्या खालीच चेंडू सोडणार नाहीये झेल पकडलाय मयूरने दुसरा धक्का पोचलाय लेफ्ट हँड बॅटर इथे स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर मयूर येतोय बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर केलाय चेंडू जाईल सीमा शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे हा पुलर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगला दिशा दिली अलाउंड द कार्पेट चेंडू मयूर जातोय चेंडूवरती ताबा मिळवेल एक धाव कंप्लीट केली जाते ताळमेळ दिसला नाहीये आणि इथे मात्र धावचीचा धोका असेल इथे मात्र पाहायचंय बाद होईल का यस इथे बाद होईल बॅटर इथे बाद होतोय टीम चेंडू हानामारीचं शेवटचं षटक मात्र फाईन लेगला गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 3,75 म्हणजेच काय तर 3 गडी गमावलेत 75 धावा बनवल्या आहेत विजयासाठी 76 धावांची आवश्यकता असेल गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे या टीमला या ठिकाणी तर या मॅचचा विचार केला तर तुम्ही सध्या पाहताय नवलादेवी सौंदाळे विरुद्ध गांगेश्वर शिवप्रेमी टॉस जिंकला होता गांगेश्वर शिवप्रेमी गव्हाणे टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नवलादेवी सौंदाळेच्या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानात दाखल झाली या ठिकाणी प्रवीण आणि जितेंद्र अफलातून बॅटिंग प्रवीणच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये 19 धावा त्यानंतर जितेंद्रचा विचार केला तर त्याने 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले परंतु तो लवकर बाद झाला परंतु एका बाजूने मच्छिंद्र आणि गौरव सामना पाहण्यासारखा आहे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलाय ऑफ स्टिकच्या बाहेर गेल्यात स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये बॉलला खेळलाय बॉल जर पाहिला हार्ड बिग हिटर मिस्टर मयूर यावेळी सुद्धा शॉर्ट पिच बॉल पूल केलाय डीप मिड विकेटला प्रोटेक्शन पकडले कॅच विकेट डाऊन ही विकेट नाही तर सोन्याची खान आहे परंतु हे समर्थक कोणाचे आहेत तो प्रश्न पडलाय यावेळी बिग हिट डीप काऊ कॉर्नर मिड विकेट च्या मधून बॉल फरार केले जात आहेत कोणतं क्षेत्र घोषांकित आहे यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता समोर उडवलाय लॉंग ऑन आहे तो थोडासा दूर आहे एक टप्पा बॉल अडवलाय टायमेज चुकलाय कॉलिंग नाही आहे आणि नॉन स्ट्राइक इन एंडला सहजरित्या अक्षय पोहोचलेत 29 धावा यावेळी समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल हवाई सबर दमदार एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी षटकार परंतु पाहायचं आहे कोण धडक देणार यावेळी सुद्धा
जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्ट्रोक केलाय. बॉल जर पाहिला तर बाउंड्रीच्या बाहेर. पहिलाच बॉल गलीमध्ये खेळलाय. गोशांकी क्षेत्र आहे आणि त्यामुळे या बॉलवर फक्त ही सिंगल कोणाच्यात हेच नक्की समजत नाहीये. यावेळी समोर क्षेत्ररक्षक आहे. शर्तीचे प्रयत्न केलेत. हवेमध्ये गोलंदाज तयार. यावेळी वेग आहे. बीट केल्या वेगाने. हा डॉट बॉल आलाय. टप्पा. यावेळी दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. बरस चित्र स्पष्ट झालंय. परंतु ऑन साइडला बॅकवर्ड डीप स्क्वेअरला बॉलला दहाडलाय. परंतु मिळताय 4 धावा आणि जर पाहिलं हा सामना 13 धावांनी विजयी झालाय संघ. 9ला देवी सौंदाय संघ. विजेता संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु पराभूत संघाला सुद्धा पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. परंतु नाण्याच्या 2 बाजू असतात. काटा आणि छापा. तसा विजय आणि पराभव आणि या पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय श्री गांगेश्वर शिवप्रेमी गवणे या टीमला. परंतु आपण खचून जाऊ नये का. येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपल्यासाठी आहेत. आपण देखील सातत्य ठेवा. आपण देखील सर्वांमध्ये राहा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी. परंतु आत्ता आपल्याला 4 संघ मिळाले आहेत. आपण चर्चा करत होतो गेले 4 दिवस.